अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। सर्वांना श्री स्वामी समर्थ। बऱ्याच ताईंनी जो काही मनी मॅग्नेट आहे जो आपल्याकडे पॅराइट मिळतो त्याच्याबद्दल बरेचसे प्रश्न बरेचसे इन्क्वायरी केल्या होत्या की त्याचे रिझल्ट कसे आहेत किंवा खरंच त्याच्यामधून आपला व्यवसाय आपल्या नोकरीमध्ये यश मिळतं का। तर हो, हा मनी मॅग्नेट जो आहे जो पॅराइट आहे तुम्ही स्वतः सुद्धा यूज करते। तर बघा, तुमचा जो व्यवसाय आहे त्याच्यामध्ये कोणतीही अडचण तो येऊ देत नाही, कोणतेही प्रॉब्लेम्स फेस करावे लागत नाहीत आणि तुमच्या व्यवसायामध्ये ग्रो आणि यश आणण्याचं काम तो करतो। व्यवसाय तुमचा कोणत्याही परिस्थितीमध्ये थांबू शकत नाही किंवा थांबत नाही, कारण ह्याच्यामुळे काय होतं, तो मनी अट्रॅक्टिव्ह करायचं काम करतो किंवा मनी खेचायचं काम हा मनी मॅग्नेट स्टोन करतो। तर जर तुम्ही जॉब करत असाल तर बिझनेस करणाऱ्यांसाठी तर हा उत्तम आहेच किंवा ह्याच्यामुळे खूप चांगले असे रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतील। तसंच जो वर्ग नोकरदार आहे, जो नोकरी करतो म्हणजे दुसऱ्याच्या ऑफिसमध्ये नोकरी करतो किंवा एखाद्या कंपनीमध्ये नोकरी करतो, तर त्यांनी काय करायचे, आपल्या टेबला समोर जरी ठेवला तरी सुद्धा तुमचं प्रमोशन होतं, तुमच्या नोकरीमध्ये तुमची तरक्की होते किंवा तुम्ही एखाद्या चांगल्या पोस्टला जाऊ शकता। म्हणजे तुम्ही जे अचीव करता, जे तुम्हाला हवं आहे ते सुद्धा मिळण्यासाठी हा मनी मॅग्नेट स्टोन आहे जो पॅराइट आहे तो सुद्धा तुमची खूप चांगल्या प्रकारे मदत करतो। आणि तुमच्याकडे सुद्धा मनी म्हणजे आज जर एखादं काम तुमच्याकडे छोटं असेल तर तुम्हाला मोठ्या पोस्टवरती पोहोचवण्याचं काम सुद्धा तो करत असतो। तसंच व्यवसाय, उद्योग, जॉब ह्याच्यासाठी खूप चांगले ह्याचे रिझल्ट आहेत। तुमचा व्यवसाय, तुमचा उद्योग तो थांबू देत नाही। दिवसेंदिवस तुमची त्या व्यवसायामध्ये, त्या उद्योगामध्ये ग्रो होत असते। तुमचा व्यवसाय कधी स्टॉप होत नाही, तुमच्या व्यवसायामध्ये प्रगती होते, यश मिळतं आणि खूप चांगले रिझल्ट आहेत। फक्त तुम्ही जर तुमचं जर ऑफिस असेल तर फक्त त्याला तुम्ही नॉर्थ दिशेला ठेवायचं आहे, जसं की उत्तर दिशेला टेबलावरती तुम्ही त्याला ठेवायचं आहे। तुम्ही त्याला जर ऑफिस असेल तर एक 4-5 जर तुमच्याकडे कॉईन असतील पैशाचे त्याच्यामध्ये ठेवा। घरी असाल तर भरपूर सारे कॉईन ठेवा किंवा तुमचं ऑफिस असेल तर त्याच्यामध्ये भरपूर सारे व्यवसायामध्ये कॉईन ठेवा। त्याच्यामध्ये बघा, मी आता ठेवलेली नाहीये, तमालपत्र सुद्धा एक 4-5 ठेवायचे, त्याच्यावर तुमची इच्छा लिहून ठेवली तर उत्तमच, की मला प्रमोशन हवं आहे किंवा मला माझा व्यवसाय जर आज मला 1 लाख रुपये मिळतात पण मला 2 महिन्यामध्ये मला 10 लाखाचा व्यवसाय करायचा आहे, माझा 10 लाखाचा व्यवसाय झाला, असं त्याच्यावरती रेड स्केच पेननं लिहून तुम्हाला ते ठेवायचं आहे। म्हणजे तुमची जी काही विश, तुमची जी काही इच्छा आहे ती त्याच्यावरती तुम्हाला लिहायची आहे। तर मनी मॅग्नेट स्टोन जो आहे तो बऱ्याच ताईंनी आपल्याकडे ऑर्डर केलेला आहे आणि त्याचे खूप छान असे रिझल्ट बऱ्याच ताईंना मिळालेले आहेत। तर तुम्ही सुद्धा हा मनी मॅग्नेट स्टोन आपल्याकडे ऑर्डर करू शकता। तर हा सगळ्यात मोठा मनी मॅग्नेट स्टोन आहे, त्याचं शुल्क जे आहे ते 1200 रुपये आहे आणि छोटा आहे तो 490चा आपल्याकडे मिळत होता। आणि कसं होतं, साईजनुसार, वजनानुसार ह्याची कॉस्ट ठरते, कधी कधी छोटा येतो, कधी खूप मोठा येतो, त्यामुळे प्राइसवरती अटकू नका। जो मी आत्ता दाखवते त्याची मी तुम्हाला प्राइस सांगते। तर बघूया, मी सुद्धा एका ताईंचा, तर बघा हा एका ताईंचा ऑर्डरचा आहे। तर बघा, मी हा 6 पैशाच्या नाण्यामध्ये ठेवलेला आहे। तर त्यांची इच्छा होती की ताई तुम्ही तुमच्या हातून एकदा मला दाखवा कसं ठेवायचं काय। तर बघा, तुम्ही ह्याला पॉझिटिव्ह किंवा ह्याला ॲक्टिवेट कसा करायचा, तर तुम्ही उन्हात ठेवू शकता किंवा जेव्हा आपण अगरबत्ती लावतो थोडासा त्याला अगरबत्तीचा उजेड म्हणजे आग असते ते दाखवली तसं तो ॲक्टिवेट होतो। आणि बऱ्याचशाच गोष्टी असतात अशा की तुम्ही त्या केल्यानंतर तुम्हाला ह्याचा रिझल्ट खूप लवकर भेटेल। आणि जेव्हा तुमच्या घरी येतो तेव्हा तुम्ही असं ठेवा आणि त्याला मातीचंच भांडं लागतं बरं का। तुम्ही मातीच्याच भांड्यात, जसे की स्टोन मिळतात बघा मार्केटमध्ये, आपण डिशमध्ये वगैरे सजावटसाठी कासव डिशमध्ये वगैरे टाकतो ते टाकू शकता, पण ह्याला भांडं हे मातीचंच असावं। तर असं एखादं तुमच्याजवळ नर्सरी वगैरे असेल तर तुम्हाला ते तिथं इझिली अवेलेबल होईल। तर हा मॅग्नेट स्टोन असा आहे आणि त्याचं तुम्ही बघितलं की कशा प्रकारे तो काम करतो। तर हा मनी म्हणजे पैसा खेचायचं काम करतो व्यवसाय उद्योगामध्ये, तसंच नोकरीमध्ये सुद्धा तुम्हाला यश किंवा तुमची प्रगती करण्याचं काम करतं। हवा असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे। आणि शक्यतो हा ओरिजिनल आहे बरं का, कारण काही गोष्टी आपण स्वतःसुद्धा अनुभवातून घ्यायच्या आहेत। तर बघा, हा खूप सुंदर असा मनी मॅग्नेट पॅराइट आहे। तुम्हाला हवा असल्यास खाली दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा। तर बघा, बऱ्याचशाच ताईंचे प्रश्न होते की आपला विनस कसा ॲक्टिवेट करावा। तर तुम्हाला सुगंधी परफ्यूम किंवा सुगंधी अत्तर घ्यायचा आहे आणि जो आपला हा विनस असतो, हा मधला भाग आहे, त्याला तुम्हाला असा अत्तर लावायचा आहे। कोणतंही लावा, गुलाबाचं लावा, मोगरा लावा, केवडा लावा किंवा तुम्ही परफ्यूम सुद्धा लावू शकता, पण शक्यतो गुलाबाचं आणि केवड्या मोगऱ्याचं अत्तर लावा, कारण या हातामध्ये आपल्या लक्ष्मी येत असते। व्यवसाय असो, उद्योग असो किंवा
नोकरी असो तर ह्या हातामध्ये लक्ष्मी येत असल्यामुळं तुम्ही लक्ष्मीला प्रिय असणार म्हणजे मोगरा केवडा गुलाब अत्तर लावायचा आहे आणि ह्या पॉइंटला तुम्हाला असं हे करायचं आहे, घासायचं आहे. ओम श्री शुक्राय नमः. 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 ओम श्री शुक्राय नमः असा ह्याचा मंत्र म्हणायचा आहे. शुक्र आपला विनस आहे तो स्ट्रॉंग असायला पाहिजे. तो ॲक्टिवेट होण्यासाठी तुम्हाला ह्याला अत्तर लावायचा आहे. ह्याच्यावर तुम्ही माउंटचं चिन्ह काढू शकता, स्वस्तिक काढू शकता. 6 नंबर तुम्ही ह्याच्यावरती लिहायचा आहे. जे काही माउंट आपण काढणार आहे त्याच्यामध्ये 6 हा अंक तुम्हाला 6 अंक लिहायचा आहे. तसंच त्याच्यानंतर तुम्हाला रात्री जेव्हा आपण झोपतो त्यावेळेस हळद थोडीशी लावायची. कच्चं दूध घ्यायचं, कच्च्या दुधामध्ये 2 केसर कांड्या आणि थोडीशी हळद टाकायची आणि असं चोळायचं आहे त्याला. कारण ह्याने काय होतं, आपला जो शुक्र आहे तो ॲक्टिवेट होतो आणि शुक्र जर बलवान असेल तर आपल्याकडे लक्ष्मी खेचली जाते. आणि अजून एक तुम्हाला काळजी घ्यायची, कारण बघा व्यवसाय उद्योग असल्यामुळं आपल्याकडं चिल्लर किंवा कॉईन खूप येतात. आपले कॉईन कसं किचनवर पळ किंवा कधी कधी कपडे धुताना बाथरूममध्ये ठेव, म्हणजे लक्ष्मीचा अपमान नाही झाला पाहिजे. किंवा बेडच्या खाली पैसे ठेवा, असं नाही करायचं. लक्ष्मी ही योग्य ठिकाणी ठेवा, कारण खूप दिवसातून आपल्याला लक्ष्मी प्राप्ती झालेली असते. अशा वेळी लक्ष्मी टिकून राहणं किंवा त्या लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहणं, त्यांची काळजी घेणं हे सुद्धा एक आपलं काम असतं. काही काही वेळेस काय होतं, खूप लक्ष्मी अचानक येते आणि आपल्याला त्याची किंमत राहत नाही. अशा वेळी लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही. त्यामुळे लक्ष्मी चिल्लर असो, नोटा असो किंवा कॉईन असो हे व्यवस्थित एका ठिकाणी त्याचं करा ठेवण्याचं. जसं की मी बघा मी बाउल आपल्याकडे पितळेचा आहे, त्याच्यामध्येच मी चिल्लर सगळे टाकते. तो कढीचा बाउल आहे तो सुद्धा आपल्याकडे मिळतो. किंवा मी चिल्लर म्हणजे जे काही कॉईन आहेत त्यांची मी सेवा करते. एक मातीचं मडकं घेऊन त्याच्यामध्ये मी एक सेवा करते, ती सुद्धा तुम्हाला माहिती आहे. तुम्ही त्याच्यामध्ये एकदम व्यवस्थित ठेवा, कारण लक्ष्मीची जर किंमत केली तरच लक्ष्मी तुमच्या घरामध्ये नांदेल, तुमच्या घरामध्ये स्थिर होईल. ना की इथं तिथं तुम्ही जर कॉईन टाकत असाल 1 रुपया 2 रुपये, ती पण खूप मोठी गोष्ट आहे. लक्ष्मी येऊन पण बघते आणि लक्ष्मी आपल्या घरातून निघूनही जाते, आपल्याला कळत नाही. त्यावेळेस बघा आजारपण, दुखणं, खुपणं, अपघात होणं, गाडीला काहीतरी खर्च येणं, संकट येणं, अनावश्यक खर्च वाढणं, ह्या गोष्टी कधी होतात, जेव्हा लक्ष्मी आपल्या घरातून बाहेर पडते. तर त्यामुळे तुम्हाला हे संकेत कळतील की लक्ष्मी माता आपल्या घरी आता स्थिर नाहीये, ती आता आपल्या घरातून निघून गेलेली आहे. त्यामुळे लक्ष्मी जर प्राप्ती अचानक होते किंवा खूप दिवसापासून आपण लक्ष्मी प्राप्ती व्हावी, पैसा यावा म्हणून आपण खूप तळमळत असतो, खूप तरसत असतो, पण एकदम लक्ष्मी लाभ झाल्यानंतर ती लक्ष्मी टिकवून ठेवण्याचं काम सुद्धा आपल्यावरती डिपेंड करतं. तर हे अशा छोट्या सेवा असतात, हे छोट्या गोष्टी फॉलो करा. तुम्ही सुद्धा तुमचे अनुभव कमेंटच्या माध्यमातून शेअर करा. जी मी सेवा देते त्या सेवेचा रिव्ह्यू नक्की द्या. तर आजची हे तुम्हाला जी मी माहिती सांगितली ती कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. उद्योग व्यवसायामध्ये तुम्हाला जर तरक्की करायची असेल, व्यवसाय जर खूप मोठ्या लेवलला घेऊन जायचा असेल तर ह्या गोष्टी फॉलो करा. तुम्ही मनी मॅग्नेट ठेवा आणि तो कसा ठेवायचा मी तुम्हाला सांगितलेलं आहे, त्याला पॅरेट असं म्हणतात. तर तुम्ही हा तुमच्या उद्योगामध्ये ठेवा. मोठा ठेवला तरी चालेल, छोटा ठेवला तरी चालेल, आपल्याकडे सगळ्या साईजमध्ये उपलब्ध आहे. जसं साईज वाढेल तशी त्याची कॉस्ट प्राइस वाढते, त्यामुळे तुम्ही तो सुद्धा आपल्याकडे ऑर्डर करू शकता. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. आजची माहिती कशी वाटली नक्की सांगा. प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यासाठी युजफुल असतो माझा, कारण मी स्वतः स्वानुभवातनं काही सेवा करते आणि मला जर त्याचा रिझल्ट खरंच चांगला मिळाला तरच मी शेअर करते. कारण व्यवसाय करायचा आहे, उद्योग करायचा आहे म्हणून कोणतीही सेवा सांगून चालत नाही. कारण शेवटी आपण दुसऱ्यांना फसवू शकतो पण आपण स्वतःला फसवू शकत नाही. आपलं कर्म चांगलं असायला पाहिजे, कारण त्या भगवंताची दृष्टी सदैव आपल्यावरती असते. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. आवडला असेल व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा. शेअर केल्याशिवाय तुम्ही आमचे कोणतेही व्हिडिओ बघू शकणार नाही. प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळण्यासाठी चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा. श्री स्वामी समर्थ.